मुंबईतून ट्रेनची तिकीट काढली आणि आम्ही निघालो सोमनाथच्या दर्शनाला। हा 17 तासाचा प्रवास खूपच एक्साइटिंग होता, कारण आम्ही 12 ज्योतिर्लिंगांमधलं पहिलंच ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथला भेट देणार होतो। वेरावळ स्टेशनला उतरून आम्ही प्रायव्हेट ऑटो केली। सोमनाथपर्यंत जायचे त्याने 100 रुपीज घेतले। सकाळची थंड हवा, मनात भक्तीचा उत्साह आणि हा समोर होणारा सनराईज बघून खूपच छान वाटत होतं। थोड्याच वेळात आम्ही मंदिराच्या भव्य अशा मेन गेटवर येऊन पोहोचलो। आतमध्ये गेल्यावर शूरवीर सैनिक हमीर सिंग गोहिल यांचा पुतळा दिसला, ज्यांनी या पवित्र स्थळी धर्म, श्रद्धा आणि स्वाभिमान यांचे संरक्षण केले। पुढे चेक इन करायला टाइम होता, म्हणून आम्ही तिकीट काढून बीचवर गेलो। तिकडे नारळ पाणी प्यायलो। वाटेत हे बाबा दिसले आणि आम्ही पुढे उत्साहाने मंदिराच्या दिशेला निघालो। खूप सुंदर, भव्य आणि मनाला भारावून टाकणारं असं हे मंदिर आहे। समुद्रांच्या लाटांचा आवाज ऐकत हे मंदिर बघण्याचा एक्सपिरियन्स खूपच छान होता। ह्या बाणस्तंभाची अशी मान्यता आहे की सोमनाथ मंदिरापासून दक्षिण भागात कोणताही भूभाग नाही। इथून तुम्ही समुद्राचा आस्वाद खूप छान पद्धतीने घेऊ शकता। ऊन वाढत होतं, मग आम्ही हॉटेलवर जायला निघालो। तेवढ्यात आम्हाला वाटेत ही कारवीसारखी दिसणारी फुले दिसली, मंदिराच्या अगदी शेजारीच। आणि हो, ही हनुमानाची मोठी मूर्ती सुद्धा इकडे आहे। महत्त्वाचं म्हणजे पोलिसांची सुरक्षा देखील इकडे आपल्याला बघायला मिळते। बीचवरून निघालो आणि आम्ही मार्केट बघायला गेलो। नुकतंच ओपन होत होतं। इकडे कपडे, ज्वेलरी आणि छोटी छोटी खेळणी तुम्हाला बघायला भेटतील। मार्केट फिरून झाल्यावर फ्रेश झालो आणि सोमनाथच्या दर्शनाला निघालो। आतमध्ये फोन अलाउड नसल्यामुळे व्हिडिओ करता आला नाही, पण खूप सुंदर सजवलेलं सगळ्यात मोठं असं हे ज्योतिर्लिंग आहे। इकडे आम्हाला आरती सुद्धा बघायला भेटली। ते झाल्यावर आम्ही अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या सोमनाथ मंदिरामध्ये आलो। याच्या समोरच मोफत भोजनालय आहे, ते नंतर बघू। हे मंदिर सुद्धा खूप छान आहे। इथे अहिल्याबाई होळकरांचा पुतळा देखील आहे, ज्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला। बेलपत्र घेऊन आम्ही पिंडीच्या दर्शनाला निघालो। लिंगाच्या समोरच ही सुंदर अशी नंदीची मूर्ती आहे। आतमध्ये ऑलरेडी एक पूजा चालू होती। आम्ही पाया पडलो आणि थोडा वेळ तिथेच थांबलो। दर्शन झाल्यावर आम्ही सोमनाथ ट्रस्टमध्ये जेवायला गेलो। खूप छान आणि सुंदर जेवण होतं। टेस्ट एक नंबर होती। आणि हो, हे ट्रस्टचं जेवण मोफत आहे। जेवण झाल्यावर फिरलो आणि पुन्हा संध्याकाळी सोमनाथच्या परिसरात फिरायला गेलो। तिथे या छोट्या मुलाने मला टिक्का लावला। आणि रात्रीचं जेवण या माधव हॉटेलमध्ये जेवलो, जिकडे 150 रुपयाला अनलिमिटेड थाली होती। आणि टेस्ट सुद्धा खूपच छान होती। तुम्ही बघू शकता किती प्रकारचे वेगवेगळे पदार्थ इकडे आहेत। हे सगळं 150 रुपयाला होतं। खूप भूक लागली होती। आम्ही जेवायला सुरुवात केली। जर कमी खर्चात चांगलं जेवण जेवायचं असेल तर नक्कीच या हॉटेलला व्हिजिट करा। ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा। थँक्यू।